भिवंडी स्थित जय भवानी नगर भादवड़ में हिराई महिला सेवा भावी संस्था द्वारा भादवड़ टेमघर पाड़ा के महिलाओं के लिए हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन। हिराई महिला सेवा भावी संस्था संस्थापक अध्यक्षा सुनीता ताई तरे, उपाध्यक्षा तनुजा चौधरी, उपाध्यक्षा विद्या गुलवी, सचिव कविता चौधरी, सह सचिव कविता भोसले, खजिनदार जयश्री चौधरी, सह खजिनदार स्वाति चौधरी, सल्लागार सुलक्षणा चौधरी, सह सल्लागार सरिता चौधरी, सदस्या योगिता भोईर, विद्या चौधरी, कविता वजरे, सपना चौधरी, संगीता चौधरी, संध्या चौधरी, हीरा चौधरी, अक्षता चौधरी, सुलोचना चौधरी, दीपा चौधरी द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी मनपा नवनिर्वाचित नगर सेविका सुचिता रुपेश महात्रे, नगर सेविका मनीषा सुनील दांडेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाड़ी तालुका संघटिका फसीताई पाटिल, समाज कल्याण थाने जिला अध्यक्ष नलिनी ताई चौधरी, विश्व हिंदू परिषद थाने जिला अध्यक्षा प्रमिला भोईर, माजी सरपंच शिवनगर चौधरपाड़ा छाया माली, माजी नगर सेविका गीता चौधरी, समाज सेविका हीराबाई गुरुनाथ तरे सहित अनेकों मान्यवर तथा महिलाएं उपस्थित थे। तो वही इस कार्यक्रम का सूत्र संचालन मनोहर तरे सर व प्राची तरे ने किया। आइए देखें वहाँ का एक दृश्य। इकडे इकडे वा नलिनीताई चौधरी मॅडम, सामाजिक कार्यकर्ता टेमघर, आमच्या भिवंडी अग्निमोर्चाच्या सहकारी यांचे शुभागमन 2 दिवस आज होणार आहे। अगदी बरोबर, प्लीज परफेक्ट सुंदर परफेक्ट बरोबर। इकडचे नाही त्या तिकडचे आहेत, तिकडे त्या तिकडचे आहेत ना। हा ठीक आहे, हिरा सांग। परफेक्ट ऍक्शन आहे, या बाजूची ऑडियन्स मदत करू शकते मधून चालेल, पण नवऱ्याचा आधार कार्ड पाहिजे। या बरोबर आहे, आधार कार्ड फोटो चालेल। या दाखवा आधार कार्ड घेऊन या, फक्त आधार कार्ड नवऱ्याचा पाहिजे। कोणाच्या शिक्के आणि आलेले आहेत रेश्मा तेरेबाई आणि सुवर्ण। कोणाच्या केसामध्ये 2 गजरे आहेत? एक आहे का? तुम्ही 2 चॉकलेट खाल्ल्या बाय बस। कुठेतरी ऐकलेलं होतं या कार्यक्रमाच्या सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचं याला विनंती राहील आपण दीप प्रज्वलनाच्या भूमिका सुचिता रुपेश म्हात्रे बहिणी दांडेकर आपल्या आमच्या म्हात्रे बहिणी देखील या ठिकाणी आहे। त्यांचं मी हिराई महिला सेवा संस्थेच्या वतीने सुस्वागतम खूप मनापासून स्वागत आहे। सौ सुचिता रुपेश म्हात्रे, मनीषा दांडेकर मॅडम आणि याची नगरसेविका आहेत। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत। राजकारणात उतरलेल्या
प्रमिला भोईर मॅडम उपाध्यक्ष ठाणे जिल्हा विश्व नवीन स्वराज्य संस्थापक राजाधिराज निवार छत्रपती शिवाजी महाराज की विद्यमान नवनिर्वाचित नगरसेविका यांना विनंती करतो की आपण प्रमिला भोईर मॅडम यांना विनंती राहील आपण पहिला दिवा प्रज्वलित करावा आपल्या शुभस्ते अभिषेक वाटचाल करणारे आमच्या हा श्री देवा आरती पाटील नवीन आहे आपण देखील एक एक जोर करावे निर्मला पुढे उपस्थित पाहुण्याला विनंती आपण दर्शन घेऊ ना विनंती करते तुम्ही खानापन्न व्हा आणि सोबतच मनीषाताई दांडेकर तुम्हाला सुद्धा नम्रतेची विनंती तुम्ही सुद्धा व्यासपीठावर खानापन्न व्हा. स्वागत. कशी वाटते संध्याकाळ. आपल्या राजमाता जिजाऊ यांना पुष्पहार अर्पण केला कारण की त्यांच्या हा जिजाऊच्या जोडीचा आहे. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांसाठी आज मन अगदी भरून आले की स्त्री शक्तीचा जागर हा आमच्या जय भवानी परिवारातर्फे नवनिर्वाचित नगरसेविका तदनंतर व्यासपीठावर उपस्थित खूप आनंद झालेला आहे. तुझा काय होतो आपण त्याचं स्वागत करूया. आपण परिषदेच्या माध्यमातून त्या करत आहे त्यांचं स्वागत आहे. तसेच त्यांना आशीर्वाद द्या आणि टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. पाहुण्यांच्या समवेत त्यांचा हा स्वागत आणि सन्मान सर्वांना भरपूर सारे. जी संस्था स्थापित झालेली आहे तिच्यामध्ये भरपूर काही कार्य करावे लागेल. आम्ही गेली 2005 पासून जय दुर्गा महिला मंडळ रावजीनगर मध्ये रजिस्ट्रेशन म्हणून स्थापना केली आहे आणि आम्ही नगरपालिकेमध्ये त्याचा रजिस्ट्रेशन केलेला आहे. जोपर्यंत आपण नगरपालिकेमध्ये त्याचा रजिस्ट्रेशन करत नाही आणि तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारे कॉर्पोरेशनचा फायदा येत नाही. आपण उद्यापासूनच मी त्या संस्थेच्या अध्यक्षांना सांगेन की उद्यापासूनच पूर्ण फाईल कॉर्पोरेशनला द्या. कॉर्पोरेशनला दिल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन करा जेणेकरून आपल्या महिला मंडळाला आणि संस्थेला जेवढ्याही महिला असतील त्यांना सर्व सिलाई मशीन असो, भांडी असो, परत फॉल बिडिंगची मशीन असो, कुठलाही जी संस्थेकडनं कॉर्पोरेशनकडनं आणि आपलं मंत्रालयावरून जे काही सुविधा येते ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. पण कधी जेव्हा तुम्ही भादवडवरून कॉर्पोरेशनपर्यंत पोहोचाल तेव्हा घरात बसून कुठलीही गोष्ट इथपर्यंत येणार नाही. परत तुम्हाला व्यवसाय करण्याचा पण भरपूर संधी भेटेल. त्याच्यानंतर तुम्ही महिला बचत गट स्थापन करा. आणि आता तर आपली ताई नगरसेविका झालेली आहे आणि दांडेकर ताई तर 15 वर्षापासून आहे. ती तर तुमच्या साथीला आहेच. इतक्या भक्कम नगरसेविका असल्यावर कशाला घाबरायचं तुम्ही महिलांनी. यांची साथ असेल तर सर्व काही होईल आणि तुम्हालाही प्रयत्न करायला लागेल. आणि इथे मला बोलवलं आणि माझा सत्कार केला, मला मान सन्मान दिला, याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदूंनी एकत्र येणं, एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल किंवा काही होत असेल तर आपण खूप महिला एकत्र येऊन त्या माणसाला किंवा त्या महिलेला, कोणी एक वाईट प्रवृत्तीची लोक असतात ते एका महिलेचा विषयी वेगवेगळ्या प्रकार करत असतात. म्हणजे ही अशी आहे, ती तशी आहे, ती असं करणार, ती तसं करणार. तर त्या गोष्टीला आपण विरोध केला पाहिजे. कारण ती महिलाला आपण जोडीला घेतलं तर तिच्यामध्ये हिंमत येते. ती अशी नसते पण लोक तिला खाली करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आमच्या धर्मामध्ये, आपल्या धर्मामध्ये तेच आहे, हिंदूंनी एकत्र यावं. आम्ही मुली धर्मांतरण मुलींचं भरपूर होतं. मुस्लिम मुलं हिंदू बनून कॉलेजमध्ये टिकळा लावून मुलींना फसवतात आणि धर्मांतर करून मग एकाच्या ठिकाणी 4-4 बाया त्यांच्या असतात. आणि ह्या प्रकारावर आम्ही खूप मेहनत करतोय. गो हत्या होत असते त्याच्यावर पण आम्ही काम करतोय, धर्मांतरावर काम करतोय. आणि आपल्या सगळ्या महिलांनी अलर्ट राहा. आपल्या मुली छोट्या छोट्या आहेत तर लक्ष ठेवा त्यांच्यावर, हीच माझी विनंती. हिराई महिला सेवाभावी संस्था या संस्थेची स्थापना झालेली आहे. खरं तर हे सस्पेन्स होतं
सुनीता मॅडम आमच्याबरोबर बरेच दिवसापासून काम करतात, पण त्यांनी ते सस्पेंड ठेवलं होतं. आणि ह्या ठिकाणी बघून मला एक चांगली गोष्ट जाणवली, ती म्हणजे टेमघरपाडा भादवड हे जे पार्ट आपण बनवलेत, म्हणजे जशी वस्ती आहे त्याप्रमाणे बनवल्यात, पण आज टेमघरच्या बऱ्याचशा महिला या ठिकाणी समाविष्ट करून घेतलेल्या आहेत. त्याच्याबद्दल प्रथम सुनीताताईंचं मनापासून अभिनंदन. हे आमच्या गाववाल्यांना पण कुठेतरी पुढे घेऊन चाललात तुम्ही, खूप खूप छान. आणि कसं आहे, आमच्या महिला फक्त महिला मंडळ तेच जसं मनू भाऊनी सांगितलं, पैसे काढायचे, फिरायचं, साड्या घ्यायच्या एवढ्यापर्यंत मर्यादित होतं. तर गीताताईंनी आपल्याला सांगितलेलंच आहे की संस्था काढल्यानंतर त्याचं काय काय पुढे केलं पाहिजे. तर असं मी सांगेन की तुम्ही ही संस्था रजिस्टर केलेली आहे, कॉर्पोरेशनशी कनेक्टेड व्हा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक फूड लायसन काढावं लागेल, जे ठाण्याला काढलं जातं. फूड लायसन घेतल्यानंतर काय होतं की आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे. साधीच गोष्ट सांगते, पापड उद्योग करा, मसाला उद्योग करा, म्हणजे साध्या गोष्टी, किंवा आटा पॅकिंगचा व्यवसाय, असे बरेचसे व्यवसाय आहेत. पण त्याच्यासाठी फूड लायसन गरजेचं असते आणि ते दरवर्षी आपल्याला रिन्यू करावं लागते. दोघंही अँकरिंग करतात. खरं म्हणजे त्यांचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या वेळेस त्यांचा असा काही कार्यक्रम असला, माझ्या शुभेच्छा असतात त्यांना व्हॉट्सअपवर की तुमच्या आवाजाचा हा परिमळ आहे तो चौफेर उधळू दे. कारण त्यांना देणगी मिळालेली आहे हिराईकडून आणि त्यांनी त्याचं अनुकरण करत गेले कित्येक वर्ष अँकरिंगचं काम करतात. आणि त्यांना अँकरिंगचं काम देण्यामागचा एक उद्देश दुसरा काय की सगळ्या पाहुण्यांची ओळख त्यांना आहे आणि कुठे कुठलं पद लावावं, कुठल्या प्रकारे त्या पाहुण्यांची स्तुती करावी, हे सगळं काही त्यांच्या अंगात भिनलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी बरीच वर्ष हे काम करतात. हे काम सतत मनोभाऊ चालू ठेवा. आमचे आशीर्वाद, आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी असतील. त्याचप्रमाणे ही जी संस्था काढली आहे, या संस्थेचं काम अखंड, ज्याप्रमाणे एखादा झरा वाहतो त्याप्रमाणे सतत वाहत राहावं. आणि ज्या काही अडीअडचणी असतील त्याच्यात, समजा माझ्याच्याने सुटण्यासारख्या काही अडीअडचणी असतील, मी नक्कीच असेल. त्याचप्रमाणे आपल्या 2 नगरसेविका, त्याचप्रमाणे आपल्या अस्मिता नाईक, म्हणजे यांच्या माध्यमातून बुवासाहेब झाले, रुपेदादा झाले, यांच्या माध्यमातून तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागेल ते तुम्ही प्रत्यक्ष जाऊन मागा. कारण कसं, तहानलेल्या विहिरीजवळ जावं लागते. तहानलेल्याला विहीर कधीही आपल्यापर्यंत येत नाही. आपण त्या ठिकाणी पोहोचायचं. आणि त्यांच्या ज्या सहकारी महिला आहेत त्यांनी प्रत्येक टायमाला जेव्हा सुनीताताई सांगतील त्यावेळेस त्यांच्याबरोबर हजर राहा. या ठिकाणावर आम्ही महिला मंडळ, हिराई महिला मंडळ सेवाभावी संस्था, या महिला मंडळाच्या तर्फे आम्हाला इथे सुनीताताईने आमंत्रण केलेलं आदिमहोत्सवच्या याच्यात. तर असं वाटलं का आता पहिल्यांदा जेव्हा इकडे खेरी भागामध्ये आम्हाला आमंत्रण केलेलं आहे, तिथे थोडा वेळ द्यावा. सकाळी पण आम्ही एक कार्यक्रमामध्ये पालखी होती चौदरपाडला, त्या पालखीला पण भेट दिली. नंतर मग बोलू चला थोडा वेळ तरी नलिनीताईला फोन केला तर आपण यांना जरा भेट देऊया. तर आज महिला मंडळ असो, आपले बचत गट असो, त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या काही आपल्याला योजना मिळतात ते आपल्या इथं व्यासपीठावर आपली नगरसेवक, आता नवीन आपले नगरसेवक मॅडम आहेत, तर या काही योजना आपल्यापर्यंत ते पोहोचवल्या पाहिजेत. काही गरीब गरजू आपल्या महिला आहेत, त्यांना जे पण काही उद्योग करायचा असतील, जे काही महिला पापड करतात, मसाला करतात, ज्यांना जसा वेळ मिळेल तसा. आपल्या महिला नाहीतर काय करतात, महिला मंडळ करतात, बचत गट करतात, काही त्याचा उपयोग करून घेत नाही. तर हे घेतला पाहिजे. आपण कुठेतरी आपण पुढे आलो पाहिजे, आपण घरातून बाहेर पडलो पाहिजे. आपल्या मनामध्ये एकच जिद्द पाहिजे का मी काहीतरी करीन, काहीतरी बनन, किंवा आपण काहीतरी उद्योग केला तर आपल्या घरच्यांना पण आपल्याला हातभार लागू शकतो. काही का आपल्यामध्ये गरीब गरजू पण महिला आहेत, तर त्यांना तरी खरोखरच गरज असली तर काही याच्यातून बचत गटाच्या माध्यमातून जे लोन वगैरे जे काही मिळतो तर ते आपण घेतला पाहिजे. नाही तर काही महिला ते पण घेत नाही, बाबा नको ते व्याज भरावा लागतो, ते अशा प्रकारे काही घेत नाही. तर ज्यांना खरोखरच गरज असेल तर त्यांना दिला पाहिजे, तो काही घेतला पाहिजे. असं जर केला तर खरोखरच आपल्या याच्यात पण सुधारणा होऊ शकतो. तसंच आता काही महिला मंडळमध्ये असं पण होतं की ज्यांना पैसे मिळाले तर ते काहीच करीत नाही, ते पैसे वाटप करतात, नाही तर मग कुठेतरी फिरायला जातात. तर अशा काही गोष्टी नाही झालेले, काहीतरी आपण आपल्यासाठी काहीतरी उपयोग केला पाहिजे त्याचा. अशा प्रकारे आपण सर्वही जर काम केला
तर प्रत्येक ठिकाणी आपलं बचत गट असो, महिला मंडळ असेल, खरोखरच आपण पुढे गेल्याशिवाय राहू नये. एवढे बोलून मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जी हिराई सेवाभावी संस्था या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि त्यांच्या हातून असेच चांगले चांगले कार्यक्रम होत राहो त्यासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि अभिनंदन सुद्धा करते. आणि आता बऱ्याच जणांनी भाषणामध्ये सांगितलेलं आहे की ज्या योजना आहेत महिलांच्या, तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. मी तर महिलांसाठी खूप प्रयत्न करणार आहे. ज्या महिलांच्या बचत गटाच्या योजना आहेत, भरपूर समस्या आहेत, पहिलं तर मी महिलांसाठी काम करणार आहे. सर्वप्रथम माझी सुरुवात तिथूनच असणार आहे. आणि तुमच्या कुठल्याही समस्या असं आमच्यापर्यंत तुम्ही पोचवा, आम्ही त्याला नक्कीच दाद देऊ. आणि आज हळदी कुंकू या निमित्ताने बघा, मकर संक्रांत झाली की आपल्याला वेळ लागते ते हळदी कुंकवाचे, आणि ही आपली संस्कृती आहे आणि आपण न चुकता हळदी कुंकू केलंच पाहिजे. आणि हे आपल्या सौभाग्याचं लेणं आहे. आणि मला इथे बोलावून मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि सगळ्या महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते की अशाच पुढे राहा. आणि मला निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदारांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि हिराई महिला सेवाभावी संस्था यांनी आम्हाला आमंत्रण करून इथं बहुमान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि ज्यांनी आम्हाला मतदान करून भरघोस मताने निवडून दिला त्यांचं सुद्धा सगळ्यांचा आभार मानते. आणि अशाच एकजुटीने राहाल, आमचं सहकार्य लागेल तिथे आम्हाला बोलून आमच्यापर्यंत पोहोचा, या तुम्हाला आज शब्द देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बेटा तुम्ही शेवटी महिलांना दिन केव्हापासून सुरू झाला जाईल बक्षीस. क्रिकेटची देवता कोणाला म्हटलं जातं? फक्त हातभार. हा, ताईचा हातभार बघा. पुढे खेळ कोणता? हातभार करा. ही आपण कोकण विभागात राहतो. उत्तर फोडायचं नाही. समोसा खा, वेळ पण निघून जाईल. आमच्या आईचा देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मणी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. मुलगा कोण, वकिलाचे वडील कोण असतो, मुलगी असतो, पण आपण ज्या समाजात राहतो ना त्या समाजासाठी पण आपलं थोडं काहीतरी देणं असतं. आणि या दृष्टीने थोडासा विचार करून मी हे पाऊल पुढे टाकलं की आपण आपल्या महिलांना घेऊन आपण समाजासाठी पण थोडंसं काहीतरी करायला पाहिजे. बचत गटात, महिला मंडळामध्ये तर सगळ्याच महिला कार्यरत असतात, पण त्या व्यतिरिक्त थोडं पुढे जाऊन एक पुढे पाऊल टाकावं या उद्देशाने मी ही हिराई महिला सेवाभावी संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये माझ्या सर्व मैत्रिणींनी मला खूप साथ दिली. कुठलंही काम असू दे, कुठलाही सहभाग असू दे, त्यांनी अगदी मनापासून मला सहकार्य केलं आणि ही आमची संस्था त्यांनी नावारूपाला आणली. आम्ही रजिस्टर सुद्धा केली आणि आमचं ध्येय आहे की आम्ही यापुढे या संस्थेच्या मार्फत महिलांसाठी जितकं करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून, त्यांच्या महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांना उद्योगधंद्यासाठी काही समजा योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील किंवा काही त्यांच्यासाठी दुसरं काही जे सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू दे किंवा पर्यावरणाशी निगडीत काहीतरी असू दे, अशा कोणत्याही गोष्टीमध्ये आम्ही
एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करू. आताशी आमची सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच इतका छान आम्हाला यांनी हे दिलेलं आहे की जे सहकार्य दिलेलं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही पुढे चला. आणि मला सन्माननीय व्यासपीठाचा खूप अभिमान वाटतो की तुम्ही आम्हाला इतका सहकार्य करायला तयार आहात आणि आमच्या पाठीशी उभे राहिलात. आणि तुमचा सहभाग असल्याशिवाय आम्ही एकही पाऊल पुढे टाकू शकत नाही. आम्ही फक्त संस्था ओपन केली, पण ती नावारूपाला नेण्यासाठी, आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आमच्या महिलांना एखादी योजना किंवा एखादं सहकार्य, एखादा उद्योगधंदा या क्षेत्रामध्ये कुठल्याही परिस्थितीत काम करण्यासाठी तुमचं सहकार्य असल्याशिवाय, तुमची मदत असल्याशिवाय, तुमचं मार्गदर्शन असल्याशिवाय आम्ही कोणतंही पाऊल पुढे टाकू शकत नाही. तुम्ही आमच्या पाठीशी राहा. आम्ही थोडासा छोटासा प्रयत्न केला आहे पुढे जाण्याचा आणि तुमचा पाठीमागे आमचं असणं आणि आमच्या महिलांची सोबत या संस्थेचा आम्ही नक्कीच नावारूपाला आणू. आता हिराई आम्ही नाव दिलंय, हे जरी आमच्या आईचं असलं तरी तिचं व्यक्तिमत्व तसं आहे आमच्या आईचं. तिचं वय, तिचा आवाज, तिचे गुण, तिचं कष्ट ते मी डोळ्याने बघितलेलं आहे. माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली आहेत. 25 वर्षात मी फक्त तिला कष्ट करतानाच बघितलेलं आहे. आम्ही त्यांची 4 मुलं, 4 सुना आहोत, 1 मुलगी आहे, पण अजून पण ती कष्टच करते. भाजी लावते, भाजी विकते, सगळं करते. कधी कधी म्हणजे मंगलाष्टकी सुद्धा बोलते, ती पण विनामूल्य. आणि अशा आईचं नाव जर आमच्या संस्थेला जर दिलं तर ती संस्था नावारूपाला येईलच, पण तिचा आशीर्वाद सगळ्यात मोठा आम्हाला ठरणार आहे. त्याच्यामुळेच आम्ही हे नाव निवडलं आणि या नावासाठी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी काही न म्हणता अनुमोदन दिलं की तुम्ही द्या म्हणून नाव. त्याच्यामुळे मी त्यांचं पहिले हे करते की मला त्यांनी सहकार्य केलं आणि त्यांची साथ आणि तुमचं सहकार्य माझ्या पाठीशी राहू द्या. आम्ही नक्कीच एक पाऊल पुढे टाकू. जय हिंद, जय महाराष्ट्र. देखील अभिनंदन. अंजुरून इतक्या मोठ्या लांबून अरे सार्वजनिक डान्स होऊन तुमचा